हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिॲक्शन्स कशाला म्हणतात आणि न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिॲक्शनमध्ये दोन टाईप पडतात, एक SN2 रिॲक्शन्स आणि सेकंड आहे SN1 रिॲक्शन. तर आज आपण अभ्यास करणार आहोत SN2 मेकॅनिझमचा. तर आता मेकॅनिझममध्ये मी तुम्हाला लास्ट लेक्चर्सला पण हे पण समजून सांगितलं होतं की फर्स्ट आपण A कन्सिडर केला आणि जर B कन्सिडर केला, ओके, तर हा आपला RB आहे असं समजू आणि इथं फॉर्म होताना आपल्याला BR फॉर्म होतं असं समजूया. तर यामध्ये आपल्याला A ग्रुप विच इज सबस्टिट्यूटेड बाय द B ग्रुप पाहायचं आहे. यालाच आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स असं म्हणतो. ओके, सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स असं म्हणतो. मग आता आपल्याला सबस्टिट्यूशन रिॲक्शन्समध्ये मेन दोन टाईप पाहायचे आहेत मेकॅनिझमचे. त्यामधला पहिला आहे तो SN2 रिॲक्शन्स. मग रिॲक्शन्स कॉन्सन्ट्रेशन्स, आता फर्स्ट आपल्याला रिॲक्शनमध्ये तुम्हाला SN1 म्हणजे काय मी सांगितलं की युनिमॉलिक्युलर आणि SN2 म्हणजे काय तर बायमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे फर्स्ट आपण काय लक्षात ठेवायचं की SN2 म्हणजे काय आहे, बायमॉलिक्युलर आहे. ओके, सेकंड थिंग, आता जर ती बायोमॉलिक्युलर असेल तर त्याचं स्टेटमेंट द रिॲक्शन्स कॉन्सन्ट्रेशन्स इज मेनली डिपेंड्स अपॉन टू द रिॲक्टंट अँड द रिएजंट. म्हणजे ज्या रिॲक्शनचं कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंट अँड रिएजंट या दोघांवर डिपेंड असतं. ओके, त्याला आपण काय म्हणतो SN2 मेकॅनिझम्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं की SN2 मेकॅनिझममध्ये रिॲक्शनमध्ये फर्स्ट आपण पाहतो तो मिथिल ब्रोमाइड आणि आपला रिएजंट असणार आहे तो आहे सोडियम हायड्रॉक्साइड्स असणार आहे. ओके, म्हणजे द रिॲक्शन कॉन्सन्ट्रेशन्स विच इज डिपेंड्स अपॉन टू द मिथिल ब्रोमाइड अँड सोडियम हायड्रॉक्साइड हिन्स इट इज द रिॲक्शन्स इज नोन ॲज बायमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. म्हणजे रिॲक्शनला बायमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन्स का म्हणतात हे तुम्हाला समजलं का? तर का म्हणतात की या रिॲक्शनचा रेट हा मिथिल ब्रोमाइडवरती आणि सोडियम हायड्रॉक्साईडवरती डिपेंड असतो. मग मिथिल ब्रोमाइड आणि सोडियम हायड्रॉक्साईड, त्यामध्ये मिथिल ब्रोमाइड काय आहे, रिॲक्टंट आहे आणि सोडियम हायड्रॉक्साईड काय आहे, रिएजंट आहे. मग रिॲक्शनचा रेट हा रिॲक्टंट अँड ऑल्सो रिएजंट या दोघांवर डिपेंड असतो. म्हणून रिॲक्शन्सला आपण बायमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स असं म्हणतो. ओके, म्हणजे आपल्याला स्टेटमेंट लक्षात आलं. मग आपण आता स्टेटमेंट पाहायला काही आवश्यकता आहे का? नाही. मग आता ते सोपं आहे. द रिॲक्शन्स कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ द रिॲक्टिंग स्पेसिस इज नेमली द मिथिल ब्रोमाइड अँड हायड्रॉक्साइड हिन्स इट इज द रिॲक्शन्स इज कॉल्ड ॲज सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर मीन्स SN2 मेकॅनिझम असं म्हणतो आपण. म्हणजेच SN2ला बायोमॉलिक्युलर का म्हणतात तर रिॲक्शनचा रेट हा रिॲक्टंट अँड रिएजंट म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ द मिथिल ब्रोमाइड अँड सोडियम हायड्रॉक्साइड या दोघांवर डिपेंड असतो. म्हणून आपण तिला बायोमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स असे म्हणतो. मग आता आपल्याला जी रिॲक्शन्स पाहायची आहे ती कोणती रिॲक्शन आहे, मिथिल ब्रोमाइड प्लस OH मीन्स NaOH. काय फॉर्म झाला आपल्याला इथे CH3OH. म्हणजे जर आपण रिॲक्शन्स पाहिली तर फर्स्ट आपण काय घेतलेलं आहे CH3Br प्लस ॲड काय केलं NaOH, Br रिप्लेस बाय OH, हिटिंग फॉर्म काय झालं CH3OH प्लस काय फॉर्म होणार आहे NaBr. मग रिॲक्शनचा रेट कोणावर डिपेंड आहे CH3Br अँड NaOH. हाच आपल्याला रेट ऑर्डरमध्ये लिहायचा आहे. मग रेट ऑर्डरमध्ये लिहित असताना काय लिहिणार आपण, फोर्थ पॉईंट लिहायचा, रेट इज इक्वल टू
के इन ब्रॅकेट CH3Br आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल NaOH. म्हणजेच हे आपण एकत्र पण लिहू शकतो की जसं रिॲक्शनचा रेट हा CH3Br अँड OH मायनस आयनच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतो. म्हणून रिॲक्शनची ऑर्डर किती झाली? सेकंड ऑर्डर झाली. काय झाली? आपल्या रिॲक्शनची ऑर्डर काय झाली? सेकंड ऑर्डर झाली. म्हणजे तुम्हाला पॉईंट्स एक्सप्लेन करताना फर्स्ट तुम्ही डेफिनेशन सांगायची की SN2 मेकॅनिझमची. रिॲक्शनचा रेट कशावर डिपेंड होतो ते सांगायचं. त्यानंतर तुम्हाला रिॲक्शनची ऑर्डर एक्सप्लेन करायची आहे. त्यासाठी तुम्ही ना CH3Br अँड NaOH यांची रिॲक्शन दाखवून CH3OH आणि NaBr हे फॉर्म करू शकता. आणि मग तुम्ही रेट ऑर्डर हे एक्सप्लेन करा. ओके, K CH3NaOH किंवा तुम्ही K इज इक्वल टू रेट इज इक्वल टू K CH3BrOH मायनस अँड द ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज द सेकंड ऑर्डर. मग आता आपण त्याचं मेकॅनिझम पाहूया. मेकॅनिझम बघा आता आपल्याला रिॲक्शनचं कसं आहे. आधी तुम्ही इथे डायग्रामॅटिकली पहा, मग मी तुम्हाला परत एक्सप्लेन करते. सुरुवातीला आपण काय करतो बघा, तुम्हाला आता हे जर समजवायचं असेल तर आपल्या इकडे काय आहे बघा, H आणि CH3. आपल्याला 3 बोटं आहेत. येस आहेत. तर इमॅजिन करा, हा एक H आहे, हा H आहे, हा H आहे आणि हा तुमचा जो भाग आहे तो आपण काय समजायचा? तुमचा Br आहे. तर माझा हा Br आहे. मग आता याच्यामध्ये रिॲक्शनमध्ये एकाच वेळी 2 प्रोसेस घडतात. हा आपण असं समजू आपला न्यूक्लिओफाईल आहे. मग न्यूक्लिओफाईल काय करतो पहा, की इकडनं आपण अटॅक केला. येस, हा जर अटॅक केला असा तर आपला हा जो Br आहे की नाही, तो Br काय होणार आहे, इथून लीव आउट होतो. की जसं आता बघा, हे H ह्या 3 फिंगर OHने अटॅक केला का की Br काय होतं, लीव होतो. म्हणजेच रिॲक्शनमध्ये काय होतं आहे, एका वेळी हा अटॅक करतो आहे, दुसऱ्या वेळी हा लगेच ब्रेक होतो आहे. म्हणून आपल्याला रिॲक्शनची काय मिळते, ट्रान्झिशन स्टेट मिळते. ट्रान्झिशन स्टेटमध्ये पहा की जेव्हा OH अटॅक करतो आहे तेव्हा OHने अटॅक केल्यावर OHचा आणि Cचा बॉन्ड काय झाला, फॉर्म झाला. आणि Cचा आणि Brचा बॉन्ड काय झाला, ब्रेक झाला. म्हणजे रिॲक्शन्समध्ये इफ इट इज OH मायनस इज अटॅक ऑन C, दॅट टाईम CBr बॉन्ड इज ऑल्सो ब्रेक. म्हणजे OH मायनस इज अटॅक अँड CBr बॉन्ड इज ब्रेक. सो बॉन्ड फॉर्मेशन अँड बॉन्ड ब्रेकिंग इज ऑकर्स सायमल्टेनियसली. काय होतं रिॲक्शनमध्ये, इथं बॉन्ड फॉर्म होतो आहे आणि इथं काय होतं आहे, ब्रेक होतं आहे. म्हणजे बॉन्ड फॉर्मेशन आणि बॉन्ड ब्रेकिंग ऑकर्स इन अ सायमल्टेनियसली. सो वी आर गेट इट द ट्रान्झिशन स्टेट. म्हणूनच आपल्याला काय मिळते, ट्रान्झिशन स्टेट मिळते की OH आणि C मधला बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो. OH आणि C मधला बॉन्ड फॉर्म होतो आणि C आणि Br मधला बॉन्ड ब्रेक होतो. म्हणून आपल्याला ट्रान्झिशन स्टेट पाहायला मिळाली. आणि आता बघा, मग ट्रान्झिशन स्टेट फॉर्म झाल्यावर आपल्या OHने अटॅक केला. मग आपल्याला फॉर्म काय झाला, OH अँड C मधला बॉन्ड फॉर्म झाला. आणि हा तुमचा जो H आहे, हा H हा म्हणजे मिथिलमधला ॲज इट इज आहे. आणि Br हा रिॲक्शनमधून लीव आउट झाला. म्हणजे SN2 मेकॅनिझम आपण इथं पाहिलं. म्हणजे रिॲक्शनमध्ये कोणता अटॅक होतो आहे, बॅक साईड अटॅक होतो आहे. कोणता अटॅक होतो आहे, बॅक साईड अटॅक होतो आहे. आणि मला सांगा, जर आपण आता ही 3 बोटं पाहिली तर ह्या हाताची 3 बोटं नक्कीच दुसऱ्या साईडला आहेत की नाही, पहा बरं. हे आता आपल्याला कसे दिसत आहेत, हा अंगठा आहे, हा अंगठा असा मी ठेवला आणि हा अंगठा असा ठेवला तर काय झालं, हा अंगठा मला या साईडला गेला, लेफ्टला गेला आणि हा राईटला गेला. म्हणजेच रिॲक्शनमध्ये काय होतं की आपल्या मिथिल कोणत्या साईडला आहे, फर्स्ट लेफ्टला आहे. आणि रिॲक्शनमध्ये बॉन्ड फॉर्म झाल्यानंतर मिथिल कोणत्या साईडला गेला, राईटला. म्हणजेच ह्या कन्फर्मेशन्सला काय म्हणतात,
काय म्हणतात, इन्व्हर्जन ऑफ कन्व्हर्शन. म्हणजे रिटेन्शन ऑफ म्हणजे रिॲक्शनमध्ये काय होतं की मिथिल हा लेफ्टचा राईटला गेला म्हणजे इन्व्हर्जन कॉन्फिगरेशन मिळतं आपल्याला. ॲज इट इज याचा उलटा मिळतो. तसंच रिटेन्शन पण असतं. 2 टाईप मिळतात. रिटेन्शन आणि इन्व्हर्जन आपल्याला SN1 पाहायला मिळतात. फक्त इथं SN2 आपण इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन पाहतो. ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आता नेक्स्ट बघा की सिंगल स्टेप. त्यानंतर तुम्ही काय सांगणार, द रिॲक्शन इज द सिंगल स्टेप मेकॅनिझम. द रिॲक्शन इज कॅरिड आउट इन अ सायमल्टेनियसली. जे मी आत्ता तुम्हाला एक सांगितलं, बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग इज ऑकर्स. आता बॅकसाईड अटॅक होतो याच्यामध्ये. आपण आता हे जे समजून घेतलं ते फक्त रिवाइज करूया. द न्यूक्लियोफाईल अटॅक, कार्बन अंडरगोज द सबस्टिट्यूशन साईड ऑफ अपोजिट टू द लिव्हिंग ग्रुप. म्हणजे जर आपण पाहिलं तर आपला बघा हा CBR म्हणजे काय, गुड लिव्हिंग ग्रुप आहे. मग न्यूक्लियोफाईलचा अटॅक झाला, BR काय झाला आपल्या रिॲक्शनमधून ब्रेक झाला. म्हणजे न्यूक्लियोफाईल अटॅक झाल्यानंतर लिव्हिंग ग्रुप काय होतो, अपोजिट साईडला निघून जातो. त्यानंतर सेकंड, ट्रान्झिशन स्टेट ऑफ न्यूक्लियोफाईल अँड लिव्हिंग ग्रुप, पार्शियली बॉन्ड फॉर्मेशन अँड पार्शियली बॉन्ड ब्रेकिंग फॉर्म होतं. म्हणजे जसं की आपण पाहिलं की आता इथे OH- हा BR- पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि इकडे पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असतो. हे तुमच्या H आहेत तसेच हायड्रोजन. म्हणजे आपल्याला पेंटागोनल काय मिळते, पेंटागोनल TS मिळते. त्याच्यामध्ये हा जो बॉन्ड फॉर्म होतो तो पार्शियल फॉर्म होतो आणि हा पण पार्शियल. पण इथं हा फॉर्म होतो आणि हा काय होतो, ब्रेक होतो. ओके, म्हणजे हा ब्रेक होतो आणि हा फॉर्म होतो आणि पेंटागोनल आपल्याला ट्रान्झिशन स्टेट पाहायला मिळते. ठीक आहे. नेक्स्ट स्टेटमेंट बघा, कंटेन द पेंटा कोऑर्डिनेट कार्बन हॅव्हिंग अ 3 सिग्मा बॉन्ड इज फॉर्म. आणि आता याच्यामधला बॉन्ड अँगल कसा असतो, असं फॉर्म होतं बरोबर. तर ह्या ट्रान्झिशन स्टेटमधला बॉन्ड अँगल काय आहे, 120 डिग्री आहे. कोणता आहे, 120 डिग्री बॉन्ड अँगल आपल्याला फॉर्म होतो ट्रान्झिशन स्टेटमध्ये. आणि द रिॲक्शन प्रोडक्ट, आत्ता जे मी सांगितलं तुम्हाला की द रिॲक्शन विच इज प्रोडक्ट इज अ फॉर्म अपोजिट कॉन्फिगरेशन, त्यालाच इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन म्हणतात. म्हणजे की तुम्हाला सगळ्यांना अम्ब्रेला माहीत आहे की मी तुम्हाला सांगितलं आता हा माझा लेफ्ट हँड आहे, हा राईट हँड आहे, म्हणजे याच्या अपोजिट हा आहे की नाही. तसंच आपल्याला जेव्हा कॉन्फिगरेशन मिळतं प्रोडक्टचं तेव्हा इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन्स मिळतं. म्हणजे मिथिल आपला फर्स्ट कुठे होता, लेफ्ट साईडला होता आणि आता गेला कुठं रिॲक्शनमध्ये. बघा मिथिल आपला कोणत्या साईडला आहे, इथे फर्स्ट लेफ्टला आहे आणि इकडे कुठे गेला, राईटला गेला. म्हणजेच याला आपण इन्व्हर्जन म्हणतो. पावसाळ्यामध्ये तुम्ही एक अनुभव घेता बघा, मी तुम्हाला गंमत सांगते की आपण पावसाळ्यामध्ये काय करतो, सगळ्यांकडे छत्री असते, काही जण रेनकोट वापरतात, ती वेगळी गोष्ट आहे. पण आपण जर खूप जोराचा पाऊस असेल आणि पाऊस पडला आणि खूप हवा आली तर आपली छत्री काय होते, उलटी होते, बरोबर की नाही. म्हणजे छत्री उलटी होते म्हणजेच आपली छत्री उलटी झाली की काय होतं, इन्व्हर्जन कॉन्फिगरेशन होतं. आणि सुरुवातीला छत्री आपली ही काय असते, लेफ्ट. म्हणजे जसं की इफ इट इज फ्लिपिंग अम्ब्रेला इट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द वेल्डन इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. म्हणजे वेल्डन शास्त्रज्ञांनी फ्लिपिंग अम्ब्रेला हे एक एक्झाम्पल एक्सप्लेन केलेलं आहे की तुम्ही छत्री पावसाळ्यामध्ये उलटी झाली की ती फ्लिप होते. ते फ्लिपिंग अम्ब्रेलाचं एक्झाम्पल तुम्ही SN2 मेकॅनिझमसाठी लक्षात ठेवू शकता की छत्री उलटी झाली की समजायचं काय असतं की इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन होते. म्हणजेच SN2 रिॲक्शन असेल तर आपल्याला काय मिळणार आहे, प्रोडक्ट काय असेल, लेफ्टला असेल तर ते कुठे जाणार आहे, लाईटला जाणार आहे. आणि हे इन शॉर्टली कशात लक्षात ठेवायचं, आपली छत्री उलटी झाली की आपण काय समजायचं, म्हणजे हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं की पावसाळ्यामध्ये छत्री उलटी होते. म्हणजेच याचा अर्थ SN2 मेकॅनिझममध्ये प्रोडक्ट काय होतं, इन्व्हर्जन कॉन्फिगरेशनमध्ये मिळतं. म्हणजे फ्लिपिंग अम्ब्रेला इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर्सला आपण SN1 मेकॅनिझम स्टडी करणार आहोत.
Thank you.